खासदार अमोल कोल्हेंनी थेट अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटात येण्याची ऑफर दिली आहे। निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। याच वेळी अमोल कोल्हेंनी त्यांना ही भर सभेत ऑफर का दिली हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातली माणसं जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान हा प्रत्येकाला वाटतो। आणि मी समस्त नगरकरांचं मनापासून आभार मानतो की इतका उदंड प्रतिसाद आपण लाखोंच्या संख्येने शिवपुत्र संभाजी महाराष्ट्राला दिला। आणि लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक तुम्हाला प्रत्येकाला मानायचं। लाखोंच्या संख्येनं इथं रोज प्रेक्षक असताना ज्या पद्धतीनं आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन केलं हे खरोखर वाखाणण्यासारखं होतं। खरं तर मला अनेक पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की सातत्याने गेले काही दिवस विरोधक माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला घेण्यासाठी येत असताना तुम्ही नगरमध्ये येऊन महानाट्याचे प्रयोग का करताय? याचे फार महत्वाचं कारण होतं भावांनो, पद राजकारण सगळं बाजूला, छत्रपती सर्वोच्च आहेत आणि त्यांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जयकार नुसता करून चालणार नाही, तर हा धगधगता इतिहास जो तुम्ही 4 दिवस अनुभवला, हा धगधगता इतिहास काय प्रेरणा देतो? या धगधगत्या इतिहासाने हीच प्रेरणा दिली की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही, झुकणार नाही। गेले काही दिवसापासून सातत्याने राजकीय चित्र बघतो आहोत। कांद्यावर निर्यात होती आली, सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले। महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून जातात। याच्यात सत्ताधारी पक्षाचे त्यांच्या मित्र पक्षाचे 39 खासदार तोंड पिटून मूग गिळून गप्प बसतात। आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी भांडत नाही, तरुणांच्या नशिबातून रोजगार हिरावले जातात, रोज एक उद्योगधंदा महाराष्ट्रातून पळवला जातो, कोणीही बोलत नाही। महापुरुषांचा अवमान मागच्या काळात करण्यात आला, कोणीही बोललं नाही। आणि मग प्रश्न पडतो, येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदीबाई पाठवायचे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे? खासदार भाई खासदार। आणि हे तुमच्या मनात जे आहे, हे जे तुमच्या मनात आहे, मला वाटतं आज महाराष्ट्र हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे संघर्ष योद्धा म्हणून बघतोय। सगळे घ्यायला आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उद्धव साहेब ठाकरे लढतायत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे लढतोय। आणि लोक नेत्यांना खरं तर वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असतं, मी मागतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी तुमच्या सगळ्यांची यावर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आणि जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी